मुंबईनंतर आता पुण्यात सुद्धा कबूतर खाद्यबंदीचा वाद आता थेट न्यायालयात पोहोचलेला आहे। 2023 साली पुणे महानगरपालिकेकडून 20 सार्वजनिक ठिकाणी कबुतरांना खाद्य घालण्यासाठी जे आहे ती बंदी घालण्यात आली होती आणि या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवरती थेट 500 रुपयाची कारवाई सुद्धा दंडात्मक कारवाई सुद्धा करण्यात येत होती। मात्र आता हा वाद जो आहे तो आता थेट याला आव्हानात्मक उत्तर म्हणून आता या मुंबई हायकोर्टामध्ये याची याचिका दाखल केलेली आहे आणि या संदर्भातच बोलण्यासाठी आता माझ्यासोबत मुंबई हायकोर्टचे वकील हर्षद गरुड सर आहेत। सर, लोकशिवाय मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही आता थेट याचिका दाखल केली आहे, नेमकं काय सांगा? महानगरपालिका पुणे यांनी दिनांक 10 मार्च 2023 रोजी चीफ मेडिकल ऑफिसर मार्फत पुण्यामध्ये काही ठिकाणी म्हणजे जवळजवळ 20 ठिकाणं आहेत जी आयडेंटिफाय केलेली आहेत आणि त्या 20 ठिकाणावरून त्यांनी असा आदेश पारित केला की या ठिकाणी कबुतरांना खायला घालण्यास बंदी आहे आणि जे कोण लोक खायला घालतील त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाईल। या ऑर्डरला आम्ही चॅलेंज केलं मुंबई उच्च न्यायालयामध्ये आणि आम्ही काही RTI फाईल केली होती। त्या RTI फाईल केल्यानंतर आम्हाला अशी उत्तरं मिळाली की आम्ही 20 ठिकाणी कारवाई केली आणि जवळजवळ 55,000 ते 56,000 रुपये दंड वसूल केलेला आहे। परंतु कोणत्या कायद्याअंतर्गत हा आदेश पारित केला आहे महानगरपालिकेने याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले नाही, तर त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आम्हाला ही ऑर्डर चॅलेंज करावी लागली। सिमिलरली कबूतरखान्याचा पण विषय मुंबईमध्ये चाललेला आहे। आत्ताच्या परिस्थितीमध्ये कोणतेही कबुतरामुळे रोग आलेले आहेत किंवा झालेले आहेत असे ग्राउंड लेवलवरती तरी कोणतेही पुरावे नाही आहेत, म्हणून मुंबई उच्च न्यायालयाने दिनांक 7/8/2025 रोजी आपल्या आदेशामध्ये असं सांगितलेलं आहे की एक एक्सपर्ट कमिटी गठीत करण्यात यावी, ज्याच्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, पक्षीतज्ञ किंवा इतर जे कोणी लोक आहेत ज्यांना या बाबतीतलं एक्सपर्ट नॉलेज आहे त्यांनी या बाबतीत संपूर्ण अहवाल किंवा आपले सजेशन्स द्यायचे आहेत, आपले ओपिनियन द्यायचे आहेत असे सांगण्यात आलेले आहे। आता जोपर्यंत ही कमिटी गठीत होत नाही तोपर्यंत आत्ता या विषयावरती आपण हे म्हणणं योग्य नाही की कबुतरांमुळे किंवा त्या विष्ठेमुळे रोग होत आहेत। कबुतरांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना जगण्याचा अधिकार हा त्यांना जन्मतः मिळालेला आहे, निसर्गाने दिलेला आहे। त्यांना मारणे किंवा त्यांना अन्नापासून वंचित ठेवणे हे योग्य नाही। परंतु इथे सर्व आरोग्याचा लोकांचा पण विचार करणं गरजेचं आहे। या दृष्टिकोनातून आम्ही एक याचिकाकर्ता म्हणून सुद्धा मेहरबान कोर्टासमोर एक ॲडिशनल ॲफिडेविट फाईल करून त्यामध्ये आम्ही काही सजेशन्स देणार आहोत, ज्याच्यामध्ये काय काय आपल्याला प्रिकॉशन्स घेऊ शकतो, कबुतरांची संख्या कशी कमी करता येईल किंवा त्यांचं पॉप्युलेशन कसं कंट्रोल करता येईल, त्याच्यानंतर त्यांना खाद्यपदार्थ कसे योग्य ते देता येतील आणि त्यांना नैसर्गिक साखळीमध्ये कसं व्यवस्थित जिवंत ठेवता येईल या दृष्टिकोनातून काही मेजर्स आम्ही सजेस्ट करणार आहोत। एकंदरीत आपण पाहिलं सर तर पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवरती कोणाचा दबाव आहे असं वाटते का? पुणे महानगरपालिकेने आजपर्यंत ही कारवाई केलेली नव्हती। अचानक का कारवाई केली या बाबतीतलं स्पष्टीकरण आम्ही RTI ॲक्ट मार्फत त्यांना विचारलं, परंतु त्यांनी या बाबतीत कोणतेही स्पष्ट उत्तर दिलेलं नाही आहे। या सगळ्या तशी बंदी घालण्यात आली आहे त्याच्यावर नेमकं काय उपाययोजना किंवा काय पर्याय नेमका काय निघेल? आत्ता कबुतरांचं पहिलं पॉप्युलेशन जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर पहिल्यांदा त्यांना थोडंसं खाद्य कमी करायला हवं, ज्याच्यामुळे त्यांचं ग्रुप कमी होईल आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी जातील आणि नॅचरली त्यांना हंट करण्याचं जे फूड आहे ते शोधतील। त्यांना फूडवर डिपेंडंट ठेवणं पण योग्य नाही आहे, त्याच्यामुळे आपण नैसर्गिक साखळीमध्ये सुद्धा इंटरफेअर केल्यासारखं होतं। दुसरा पर्याय हा आहे की जिथे जिथे फीडिंग स्पॉट्स आहेत जे रहिवाशांपासून लांब आहेत किंवा रहिवाशी एरियांपासून लांब आहेत त्या ठिकाणी एक एन्क्लोजर निर्माण करणं, म्हणजे बंदिस्त करून त्या ठिकाणी त्या कबुतरांना थोडं खायला दिलं तर त्यांची विष्ठा ही एकाच एरियामध्ये राहील, ती वेगवेगळ्या ठिकाणी जाणार नाही। म्हणजे हे आपण फक्त सजेशन्स देऊ शकतो, हे पण आपल्या पूर्ण कंट्रोलमध्ये नाही आहे। अशा सिच्युएशनमध्ये महानगरपालिकेचे चतुर्थ श्रेणीतले कामगार आहेत की जे साफसफाईचे काम करतात, ते अतिशय चांगलं काम करतात आणि त्यांच्या पण हेल्थचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे। अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना आठवड्यातून 2दा जर हे काम दिलं आणि त्यांनी ते पूर्ण व्यवस्थित स्वच्छ केलं तर शहरामध्ये आणि इतर ठिकाणी जिथे कबुतरांची विष्ठा साठते ती साठणार नाही आणि त्याच्यामुळे
रोगराई पसरण्याचा जो धोका निर्माण झाला आहे असं वाटतंय की तो धोका निर्माण होणार नाही. म्हणजे नक्कीच असं म्हणायचं आहे की बंदी घालण्यापेक्षा या कबुतरांना सुद्धा थोडं का होईना पण अन्नपदार्थ किंवा खाद्य देणं गरजेचं आहे. मेहरबान सर्वोच्च न्यायालय यांनी ए नागराजाच्या केसमध्ये 2014 साली काही निर्देश पारित केले होते आणि आपण संविधानाच्या विरोधात कुठलेही ऑर्डर करू शकत नाहीत किंवा संविधानाच्या विरोधात जाऊन बोलू शकत नाही. आर्टिकल 141 आणि 142 जर आपण वाचलं भारतीय संविधानाचं, त्याच्यामध्ये मेहरबान सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश हा अंतिम आदेश असतो आणि तो कायदा म्हणूनच मानला जातो. तर त्यांनी असं सांगितलं की 5 इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड फ्रीडम असा एक आदेश त्यांनी दिला की तुम्ही प्राण्यांना त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून वंचित ठेवू शकत नाही, ज्याच्यामध्ये फूड आहे, शेल्टर आहे, त्याच्यानंतर प्रोटेक्शन फ्रॉम क्रुएल्टी आहे. असे काही 5 अधिकार आहेत की जे त्यांनी जजमेंटमध्ये दिलेले आहे. आणि आर्टिकल 51AG आणि 39 यानुसार महाराष्ट्र सरकारने अशी पॉलिसी बनवायला पाहिजे की ज्यानुसार आपल्याला एक सायंटिफिक ॲप्रोच ॲनिमल्ससाठी आणि लोकांच्या हेल्थसाठी डेव्हलप करता येईल. या दृष्टिकोनातून आपण हे म्हणणं आत्ता योग्य राहणार नाही की हा आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार घातक विषय आहे. नक्कीच आपण जर पाहिलं तर मुंबईनंतर आता पुण्यात सुद्धा या कबुतरांच्या खाद्यपदार्थाचा वाद आता थेट न्यायालयात पोहोचलेला आहे आणि या संदर्भातच आपल्याला माहिती ॲडव्होकेट हर्षित गरुड यांनी दिली आहे. प्रियांका परदेशी, लोकशिवाय मराठी, पुणे.